हाय एव्हरीवन, मी अनिता फूड रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी सिंपल रेसिपी घेऊन आली आहे. तर मी सुकट बनवणार आहे सिंपल पद्धतीमध्ये डब्यासाठी. तर मी कसं बनवते हे मी तुम्हाला सांगते. हे मी 1 वाटीभर सुकट घेतलं आहे. छोटे सुकट आहे, मीडियम साईजचे. 2 मोठे कांदे घेतले, तिखट घेतलं आहे घरचा, आणि हळद घेतले, चिकन मसाला घेतला, मीठ घेतलं आणि तेल. एवढंच घेणार, जास्त मसाले यूज नाही करणार आहेत आपण. तर आता आपण हे कसं करतो हे मी तुम्हाला पुढे सांगते. एवढंच घेतलं, जास्त मसाले आपल्याला नाही यूज करायचे. या सिंपल पद्धतीने पण आपण कसं बनवतो, मी कसे बनवते हे तुम्हाला मी सांगते. आणि आता मी सुकट फ्राय करून घेते. थोडंसं मी मस्त निवडून घेतलं आणि मस्तपैकी आता मस्त फ्राय करून झाल्यात माझे. हे बघा, फ्राय करून घेतलेत. आता आपल्याला ह्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायचे आहेत गरम झाल्यानंतर. हे बघा, मस्तपैकी असं मी धुवून घेतलं आहे त्याला स्वच्छपैकी. हे बघा, स्वच्छ धुवले. खूप वेळ पाण्यामध्ये नाही ठेवले, मस्तपैकी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलं. चला आता आपण पुढे काय करू हे सांगते मी. तर आता मी कढई घेतले, तर ह्याच्या कढईमध्ये घेतलेलं तेल मी ॲड करते. त्याच्यानंतर मी सर्व तेल मी ॲड करते, कारण तेवढं तेल लागणारच आहे. कारण कांद्याची क्वांटिटी जास्त आहे ना. 2 मोठे कांदे घेतले, कारण कांदा आपण किती जास्त टाकू तेवढं ह्याचं खूप छान लागतं खाण्यासाठी. तर हे सुकटमध्ये जास्त कांद्याचा यूज होतो. आणि त्याच्यानंतर मी मीठ टाकते, कारण की लवकर कांदा फ्राय होईल. मग हे बघा, असं फ्राय झाला आपला कांदा मस्तपैकी. तर आपले सगळे मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करते. तर हे आपला घरचा मसाला आहे तो टाकते मी, जास्त नाही, थोडाच क्वांटिटीमध्ये. आणि चिकन मसाला थोडा ॲड करते मी, थोडासा. आणि थोडंसं हळद ॲड केलं ह्याच्यामध्ये. आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलं. 5 ते 10 मिनटं मस्त एकटी फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये काय करते, तर हे सुकट टाकून घेते ह्याच्यामध्ये. हे सुकट टाकून घेते सर्व, आणि नंतर चांगलं फ्राय करते 5 ते 10 मिनटं. आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर असं तयार झालं. तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट शेअर करून. आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि लवकर भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये. तुम्ही रेसिपी बनवून बघितल्यानंतर मला मॅसेज करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्ही केले आणि कसं झालं हे नक्की सांगा. कमी वेळेमध्ये आणि कमी क्विक होणारं रेसिपी आहे. बनवून बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. चला, बाय 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 बाय.